गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा। राजू वाघमारे यांचं शिवसेनेत स्वागत आणि शुभेच्छा। पावणे 2 वर्ष जे सरकार स्थापन केलं, सगळ्यांच्या प्रश्नांना स्पर्श करण्याचं काम सरकारने केलंय। जर सरकार बदललं नसतं तर हे सुद्धा सण साजरे करता आले नसते। कोविड सरकारला पाहून पळून गेला। सगळीकडे विकासाचे प्रकल्प सुरू आहेत। कमी वेळात 120 प्रकल्प मंजूर करण्याचा इतिहास केलाय। हे ऐकणारा ऐकून घेणार आणि निर्णय घेणार सरकार आहे। दोन पक्ष ज्यांच्याकडे झेंडा नाही, अजेंडा नाही, त्यांनी काँग्रेसला हायजॅक केलंय। रासप आणि उबाटावर निशाणा। लाखोंच्या संख्येनं पक्षप्रवेश होतोय। 48 नगरसेवक उबाटाचे शिवसेनेत आलेत। फेसबुक लाईव्ह आमच्याकडे नाही, आम्ही जनतेत लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह। जलयुक्त शिवार योजना बंद केली। महिला बचत गट सक्षम केलं। शासन आपल्या दारीप्रमाणे आता आरोग्य आपल्या दारी। आपली कामं जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत। जे आपण केलं ते सांगायचं। अनेक जण खोटं बोलतात, तिथे त्यांना छेद द्या। राजू वाघमारे यांना सल्ला। 3 तिगडी आणि काम बेगडी तांगड्यात अडकवलेत। मला वाटतं आज चांगला दिवस आहे आणि त्या निमित्ताने देशभरात आपल्या 77 कोटी सुरुवात झालेली काल प्रचाराचा पहिला नारळ नागपूरमध्ये फुटलेला आहे। उद्याही रामटेकमध्ये आहेत, अशा अनेक सभा आहेत आणि म्हणून आम्ही पाडवा जोरदार उत्साह जल्लोषात साजरा करून राज्य सरकारच्या माध्यमातून हे सण उत्सव परंपरा टिकवण्याचं काम आम्ही करतोय। आपल्याला माहीत आहे की गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये सण उत्सव बंद होते, पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली आणि मोकळा श्वास लोक घेऊ लागले। सण उत्सव परंपरा जोपासणं वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली, विकासावरची बंधनं काढली, सणांवरची बंधनं काढली। आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतोय, सर्वांगीण विकास होतोय आणि लोक पाडवा आजचा मोठ्या खुशी आनंदात साजरा सण जपणारे लोक आता आमच्यासोबत आहेत असं बोलत काल देखील अभिनंदन केलेलं आहे। बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तुम्ही आहात असं देखील नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो। कालच मी त्यांना धन्यवाद दिले, आभार मानले की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता आपल्या सहकार्यांसोबत करतोय। अशा प्रकारचा गौरवाने उल्लेख केला। मी त्यांचा ऋणी आहे, मी त्यांचा आभारी आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे आणि म्हणून तर आपण पाहत आहे की आज हे गुढीपाडवा एवढ्या जल्लोषात साजरा होतोय, कारण सरकार बदलल्यामुळे हे सगळं आपण पाहतोय। मोकळा श्वास लोक घेऊ लागले। व्यापारी बांधव, महिला भगिनी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सिनियर सिटीजन या राज्यामध्ये प्रत्येकाच्या योजनांना स्पर्श आपल्या सरकारने केलेला आहे। त्यामुळे हे सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, विकासाचं सरकार आहे, विकास करणारं सरकार आहे, राज्याला प्रगती पथाकडे घेणारं सरकार। ठाण्याचा उमेदवार जो आहे तो ठरलेला प्रगती आणि विकास याचे आडवा कोणी येईल? त्याला आडवं करून गुढीपाडवा आमचे लोक साजरा करतात। ठाण्याचा उमेदवार